कसं आहे यातमध्ये एक थोडा आपल्या आयडिया येऊन जाईल ना. ओके. तर माझं नाव मराठीतूनच बोलतो. हो हो. माझं नाव तुषार विजय लाटे आहे. सध्या मी आता डोंबिवली एम्स हॉस्पिटलला आहे आणि माझं ओके एज्युकेशन आहे BSc मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी. मी एक सिटी स्कॅन MRI टेक्निशियन ओके. म्हणजे रेडिओग्राफर म्हटलं जातं मला. हा हा. आणि मी पास आउट झालेलो होतो. मी राहणार छत्रपती संभाजीनगरचा आहे. ओके. ओके. माझं गाव बोदवड आहे. तालुका सिल्लोड मध्ये येतो मी. हा हा. आणि ओके. आता तू सध्या आता इथे जॉब चालू आहे का तुझा आता? हो सर, माझा जॉब चालू आहे. ओके. आणि तू आता बघतोय लुकिंग फॉर जर्मनीसाठी. येस 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 सर. ओके. बघ आता तुझी मेडिकल फील्ड आहे ना, तुझी फील्ड म्हणजे चांगली आहे. तुला मेडिकल फील्डमध्ये जो प्रोग्राम आहे ना, औसबिल्डूमन प्रोग्राम आहे. तो ओके स्पेशली फॉर मेडिकल याच्यासाठी असतो, म्हणजे मेडिकल स्टुडंटसाठी असतोय. ओके. ओके त्यामध्ये कसं असतं, आता तुला त्या पहिले आपण जर्मन लँग्वेजचे डिटेल घेऊ. जर्मन लँग्वेज मध्ये लेवल्स असतात. ओके. ओके. हो. हा. स्प्रेशन जी डॉइच, स्प्रेशन मीन्स टू स्पीक. ओके. आता ओके अबाउट मी. ओके. आता हे माझं प्रोफाईल आहे. ओके. माझं मास्टर्स इटलीमधून ऑटोनॉमस व्हेकल इंजिनिअरिंग मध्ये आणि बॅचलर्स DY पाटील मधून पुण्यातून आहे. आणि ओके मी ओके ओव्हरऑल सर्टिफाईड आहे जर्मन लँग्वेज गो इथे. ओके. तर ओके ओव्हरऑल जर्मन व्हाय लर्न जर्मन लँग्वेज. जर जर्मन लँग्वेज तर ऑफिशियली लँग्वेज आहे जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड म्हणजे युरोपियन युनियन मध्ये जास्त ही लँग्वेज बोलली जातं. फ्री ओके एज्युकेशन आहे फॉर पब्लिक युनिव्हर्सिटीसाठी जर्मनीमध्ये. आणि हाय ओके एज्युकेशन बेनिफिट्स आहेत, हाय डिमांड जॉब्स आहेत. लाईक इंजिनिअरिंग मध्ये असेल, मेडिकल फील्डमध्ये असेल, ऑटोमोबाईल, फायनान्स या सगळ्या फील्डमध्ये. ओके. आणि तुला गल्फ कंट्रीमध्ये आहेत आणि तुला इंडियामध्ये पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर तुला ओके जर्मन लँग्वेज असेल तर. मेनी आता सगळं हे ऑटोमोबाईलचं हब पुण्यामध्ये आहे. तिथं ओके जर्मन बेस्ड कंपनी आहेत. तिथे ॲज अ ट्रान्सलेटचे जॉब असतात, मेडिकलमध्ये जॉब्स असतात, डॉईच बँकमध्ये जॉब्स असतात. इंडियामध्ये पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. आता नेक्स्ट जर्मन लँग्वेज मध्ये लेवल्स असतात. एक असतं A1 लेवल, A2 लेवल, B1 B2 आणि C1 C2. A1 लेवल इज अ बेसिक लेवल असतं, ती बिगिनर साठी असतं. जसं आपला कुठली आपण लँग्वेज शिकतोय, अल्फाबेट पासून चालू करतोय, सेम त्या लेवलमध्ये असतं. नेक्स्ट लेवल असतं A2 लेवल, B1 B2 आणि C1 आणि C2. अशा फक्त हे जे लेवल आहेत आणि लेवल वाईज सिलेबस डिफाईन केलेला असतो. आणि याची जी एक्झाम कंडक्ट करतं ना, एक्झाम कंडक्ट करतं गोईथे इन्स्टिट्यूट मॅक्स विलर भवन. हे गोइटे इन्स्टिट्यूट आहे. द गोइते इन्स्टिट्यूट कल्चर ऑफ रिपब्लिक ऑफ फ्रीडम ऑफ जर्मनी, हे जर्मनचं इन्स्टिट्यूट असतं. तिथं काय असतं, ओव्हरऑल वर्ल्ड वाईज म्हणजे हे इन्स्टिट्यूट एक्झाम कंडक्ट करतं आणि त्याच्या पॅरलली टेक पण आहे. हे दोन इन्स्टिट्यूट आहेत. आता पुण्याचा जर विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला, मुंबईला आहे, पुण्याला आहे, बेंगलोर, चेन्नई, कोलकाता, दिल्ली असे हे ओव्हरऑल इंडियामध्ये आपले याचे इन्स्टिट्यूट आहेत. ते जाऊन तुम्ही ते एक्झाम द्यायचे असतं, ते जाऊन एक्झाम द्यायची. ओके. आता या एक्झामचा पॅटर्न म्हणजे A1चा सिलेबस का असतो पहिल्या फर्स्ट मध्ये. A1चा सिलेबस पहिल्यामध्ये असतात ग्रेटिंग्स. ग्रेटिंग मीन्स म्हणजे आपण एखाद्याला भेटतो, हाय, हॅलो, गुटन मॉर्गन, गुटन टाक मीन्स गुड मॉर्निंग, गुड नाईट, डांक, बिट्ट, हे सगळं ओव्हरऑल कव्हर होतं. नेक्स्ट आहेत आपले अल्फाबेट्स. जर्मन लँग्वेज मध्ये टोटल 30 अल्फाबेट आहेत. इंग्लिश लँग्वेज मध्ये 26+4 आहेत ना, सेम जर्मन लँग्वेज मध्ये 26+4 अल्फाबेट, 30 अल्फाबेट आहेत. त्यानंतर चालन मीन्स नंबर, डेज आहेत, मोनाट आहेत, पार्ट ऑफ डेज आहेत, हाऊसहोल्ड आहेत, हॉबीज आहेत, सेफ डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट तुला त्याच्या रिलेटेड सीझन आहेत, पार्ट ऑफ फॅमिली, वे फ्राग. तू स्वतःच जर्मन लँग्वेज मध्ये इंट्रोडक्शन पण सांगू शकतो A1 मध्ये. लाईक कसं असतं, इश हायझ कैलाश, इश कॉम aus इंडियन, इश wohne इन पुणे, इश बिन 25 Jahre alt, इज बिन इंजिनियर, meine हॉबीज इन स्पिलन क्रिकेट, hören म्युझिक. असे एक स्वतःच आपलं इंट्रोडक्शन असतं, डेली रुटीन्स असतात, आर्टिकल आहेत, पर्सनल प्रोनाउन बोनाउन आहेत, कॉन्ज्युकेशन आहे, या नाईन फ्राग. ओके. मॉडेल वर्ब, टेम्पर वर्ब, परफेक्ट टेन्स, पास्ट टेन्स, हाबन जाईन, अकुजाटिव्ह डाटिव्ह. हा म्हणजे कंटेन्स प्लस ग्रामर. हे सगळं आपण या A1 मध्ये कव्हर करून घेतो सिलेबस मध्ये. ओके. आता नेक्स्ट याचा Yes. एक्झाम पॅटर्न मीन्स प्रूफिंग स्टाईल असतं. तुला IELTS माहिती आहे का? हो, माहिती आहे सर. हा. सेम IELTS पॅटर्न असतो. IELTS मध्ये पण रीडिंग, लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग असतं. सेम जर्मन लँग्वेज मध्ये लेझन, ह्युरन, स्क्रायबन, स्प्रेशन.
लेझन मीन्स हम्म, रीडिंग, ह्युरन मीन्स लिसनिंग, स्क्रायबन मीन्स रायटिंग आणि स्प्रेशन मीन्स टू स्पीकिंग. हम्म, 25 मार्क्सचं ह्युरन, 25-25 म्हणजे टोटल मार्क्स असतात 100 आणि मिनिमम मार्क्स असतात आपले 60 फॉर पासिंग. म्हणजे हम्म. A1 ला कसं असतं, कंबाईन पासिंग असतं. म्हणजे लेझन, ह्युरन, स्क्रायबन, स्प्रेशन. बट A2 पासून आहे ना सेपरेट पासिंग असतं. मीन्स लेझन सेपरेट पासिंग, ह्युरन सेपरेट पासिंग, स्क्रायबन सेपरेट पासिंग आणि स्प्रेशन सेपरेट पासिंग. हा झाला आपला मॉड्यूल एक्झाम पॅटर्नचा. हम्म. ओके. आता याच्यामध्ये तिला बुक्स. आता हे आपलं आहे ना, मी हे स्वतः बुक्स लिहिले आहे ज्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकण्याची इच्छा आहे पण त्यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम येतो. जर हम्म. आपण हम्म. हीच लँग्वेज आपल्या मदर टंग मधून शिकलो, मराठीमधून, तर हे खूप इझी आहे. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, हे दोन दोन लँग्वेज मध्ये बुक आहे, इंग्लिश मराठी. आणि आता सुरुवातीला तुला इंग्लिश मराठी जर्मन हे तिन्ही लँग्वेज मध्ये हे आपलं बुक्स आहे. जर्मन भाषा गुरु. हे बुक्स आपलं ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती पण अवेलेबल आहे. तुम्ही जर्मन भाषा गुरु, फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, तुम्ही तिथून पण हे बुक्स ऑर्डर करू शकता. ओके. तिथं पण हे हम्म. बुक्स अवेलेबल आहे. आता याच्या रिलेटेड आपण काय करतोय, हे दोन बुक्स, कोर्स बुक्स, आर्बाइट बुक्स, हे नेटवर्क बुक्स, हे पण आपण त्यामध्ये कव्हर करतो ट्रेनिंग मध्ये. हे हम्म. आपलं ओव्हरऑल आपण जर्मन भाषा गुरु हे बुक पब्लिश केलेलं आहे. ओव्हरऑल न्यूजपेपर मध्ये वगैरे हे इव्हेंट आपला पुण्यामध्ये आहे. आपलं मेन ऑफिस पुणे आकुर्डी रेल्वे स्टेशन इथं आपलं हे मेन ऑफिस आहे पीसीएमसी मध्ये. हम्म. नेक्स्ट, हे जे काही जर्मन लँग्वेज सेमिनार आपण घेतोय कॉलेजेसमध्ये जाऊन. ओके. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये सेमिनार, हे बघ पूर्ण. त्यानंतर ग्रीटिंग्स कशा शिकवायच्या, अल्फाबेट असा आहे, आ, बे, से, डे, ए, एफ, गे, हा, ई, यॉट, का, एल, एम, एन, ओ. हे सगळे टोटल अल्फाबेट झड म्हणजे 26 अल्फाबेट्स आहेत. आणि नेक्स्ट हे 4 अल्फाबेट एक्स्ट्रा आहेत. ए उमलाउट, ओ उमलाउट, बीटा साइन, यू उमलाउट, हे 4 अल्फाबेट एक्स्ट्रा अल्फाबेट आहेत. हा झाला ओव्हरऑल जर्मन लँग्वेजचा ग्रेटिंग्स. नेक्स्ट नंबर्स, ओके. नंबर्स पण असं नुल, दिसं का, इथं म्हणजे प्रॉपरली तुम्हाला नंबर नुल, आईन, चॉय, द्राय सगळं मराठीमधून प्रनंशिएशन लिहून दिले आहे. ओके. आपले हे हम्म. ऑनलाईन बॅचेस आहेत, ऑफलाईन बॅचेस आहेत ओव्हरऑल. हे आपले सक्सेस स्टोरीज आहेत, जे मुलं आपले A1चं सर्टिफिकेट पास आउट आहेत, A2चं आहे, कोणी B1 आहे, B2 आहे, गोईतीचं हे सर्टिफिकेट पास झाले स्टुडंट आहेत. ओके. हे आपले आपण प्लेसमेंट पण करतोय, दुबईमध्ये असेल, युरोप कंट्रीज मध्ये असेल, ओव्हरऑल सगळीकडे हे पूर्ण प्लेसमेंट झाले स्टुडंट आहेत. आणि आपण या लेक्चरमध्ये तुला फुल गायडन्स, सीव्ही, कव्हर लेटर, लाईव्ह सीव्हीज असेल तुझे, कव्हर लेटर, लिंक्डइन प्रोफाईल ऑप्टिमायझेशन, इंटरव्ह्यू हम्म. प्रिपरेशन, लिस्ट ऑफ कंपनीज हायरिंग कसे होतात, प्लॅटफॉर्म कोणते कोणते आहेत, ओव्हर प्रोफाईल, मिस्टेक टू अवॉइड जॉब, हे सगळं असेल इन्क्लूड. आणि हेच आपला कोर्स आहे. हा या टाईपचा तुमचा युरोपास सीव्ही, युरोपास कव्हर लेटर हे आम्ही तुम्हाला बनवून देतो या कोर्समध्ये. ओके. आणि ओके. हे कव्हर हम्म. लेटर्स आहे. ओके. आपले हे जर्मन लँग्वेजचा लाईव्ह क्लास आहे. आपल्या क्लासचं ओन अप्लिकेशन आहे, करिअर हब टेक्नॉलॉजी. लाईव्ह क्लासेस असतील, असाइनमेंट असतील, जॉब हंटिंग प्लॅटफॉर्म आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे, गोईती एक्झाम प्रिपरेशन आहे, स्टुडंट व्हिसा आहे, जॉब सीकर व्हिसा, हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड असतं लेक्चर्समध्ये. ओके. तुझे काय क्वेश्चन्स वगैरे असेल तर विचार म्हणजे याच्यामध्ये. ओके. सर मी जवळपास आता एक 7-8 महिन्यापासून जर्मनचंच बघत आलो होतो. तर एक कंपनी पण आहे. तर मी 3 कंपन्या चूज केलेल्या होत्या. टेराटन नावाची काहीतरी कंपनी होती. आता मला एवढं माहिती नव्हतं तिच्याबद्दल. मी चॅट जीपीटी जेवढं यूज करत असतो तर ते रिव्ह्यू मध्ये एवढं काही बघत नसतो मी. हम्म, हम्म, बट त्यांनी मला थोडंसं असं फ्रॉड टाईपच सांगितलं होतं की काहीतरी पेमेंट करा नंतर म्हणजे तुमचं नाही, काहीतरी नाही, नाही. बघा, पेमेंट वगैरे बघ, कुठेही पेमेंट करायची वगैरे काय गरज नसतं. तुझ्याकडे जर नॉलेज असेल, तुला प्रॉपर जर प्लॅटफॉर्म असेल ना, तू स्वतः पण जॉब अप्लिकेशन करू शकतोस. हम्म. आणि तुझ्यासाठी जो हाऊस बिल्डिंगन प्रोग्राम आहे, स्पेशली फॉर जर्मनी मेडिकल स्टुडंटसाठी, त्यामध्ये तुला पार्ट टाइम जॉब पण करता येतं. आता माझ्याकडे 2 ओके. ते 3 स्टुडंट आहेत बॅचमध्ये, ते पण जर्मनीसाठी चालले हाऊस ओके. बिल्डिंग प्रोग्रामसाठी. ओके. त्यांना ऍटलीस्ट तुला B1चं सर्टिफिकेट पाहिजे. येस, येस. हा. आणि लास्ट क्वेश्चन सर, सपोज जर का मी हे पूर्ण कम्प्लिशन केल्याच्या नंतर ठीक आहे, मी माझ्या सेल्फवर जर का जॉब फाइंडिंग करायचं बघितलंय तर ओके. बट ऍज अ थ्रू कन्सल्टन्सी जसं तुमचं आहे तर मला मिळेल का तसा जॉब एखाद्या वेळेस? हा, तसं मिळते ना तुला. बघ, जॉब तुला मिळते. तू जेव्हा एन्व्हायरमेंट, आपला ग्रुप्स असतं, आपण तुम्हाला हम्म. व्हॅकन्सी पण अपलोड करतो ग्रुपमध्ये, त्याचे काही चार्जेस वगैरे extra काही नाही घेत. आणि तुला हम्म. जर हम्म. प्रॉपरचा गायडन्स असेल ना, युरोपास सीव्ही, युरोपास कव्हर लेटर,
जॉब कसे ऍप्लिकेशन करायचे, कॉन्टॅक्ट असतात, सगळे जॉब मिळून जातात, असं एवढं काही डिफिकल्ट नाही. हम्म. ओके. कारण की काही कन्सल्टन्सी मला असं बोललं होतं की तुम्हाला जर का सपोज पूर्ण येत असेल तर ते जॉबची गॅरंटी घेतात डायरेक्ट, म्हणजे ती पूर्णच एका वर्षामध्ये तुम्हाला रेडी केलं जाईल आणि तुमचे इंटरव्ह्यू क्रॅक जो पण करायचा असेल तर ते पूर्ण कम्प्लिशन केलं जाईल. नाही बघ, म्हटलं कसं सर. असतं, प्रत्येक कन्सल्टन्सी वेगवेगळं असतं, त्याचा मग आपल्याला काय असं आयडिया नाही आता कुठलं कसं आहे काय नाही. ते सगळं तुला हे करून पण तुझ्याकडे जर नॉलेज असेल ना, तुझ्याकडे जर्मन लँग्वेज असेल, तू स्वतः पण जाऊ शकतोस. असं नाही की तू हो ठीक आहे. कंपल्सरी हा. पण जर्मन लँग्वेज ऍटलीस्ट तुला B1 लेवल पाहिजे. येस येस, ते तर माहिती आहे मला, कारण की आता हा. वाढलंय पण आमचं त्याच्यामुळे. हा. अं, मी आज येणार होतो सर, पण माझं थोडंसं काही कारणास्तव मी आलो हे ओके ओके जमलं नाही चालेल. यायचं. हा हा हा. ते बरं झालं तुमच्याशी डायरेक्ट मीटिंग हा झाली. डायरेक्ट म्हणजे कसं वन अं, टू वन केलं तर इकडं येण्यापेक्षा ट्रॅव्हल मध्ये कसं ऑनलाईन आहे, सगळं फेस टू फेस आहे. हम्म. मला सर स्टार्ट करायचंय, तर मला सांग ना कसं, म्हणजे कोणती बॅच स्टार्ट होईल, कारण बघ की माझ्या आता आधी. आपली बॅच चालू आहे, आज 26 जानेवारीचे ऑफर्स पण आहेत, तुला ऑफर मध्ये हे चांगलं प्राइस मध्ये देऊ. सुरुवातीला A1 घे. ओके. ओके. नेक्स्ट हां आपण हां. A2 चा विचार कर. आता आपण सर सुरुवातीला A1 चं स्टार्ट करायची.